59 मसाले। आमच्याकडे मालवणी गरम मसाला, स्पेशल मच्छी मसाले, हळद, भाजका मसाला असे विविध प्रकारचे प्रसिद्ध मसाले मिळतील। तसेच सर्व प्रकारचे लोणचे देखील आमच्याजवळ मिळेल। प्रोपरायटर दिलीप शिरसाट, संपर्क 84 32 22 40 32। प्रोपरायटर अमेश शिरसाट, संपर्क 96 37 17 05 66। आमचा पत्ता कुडाळ बाजार। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आपण या वर्षाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 13 ते 15 पर्यंत आपण जिल्ह्याच्या प्रत्येक घरी आपला तिरंगा फडकवायचं सूचना आपल्या पंतप्रधानांनी दिलेली आहे। आणि माझा जिल्ह्याच्या सगळे नागरिकांना माझी विनंती आहे की आपण प्रत्येकाने आपल्या घरी 13 ते 15 पर्यंत झेंडा फडकावे आणि झेंडाचे नियोजन आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत, आपल्या सगळे नगरपालिकांमार्फत आणि सगळे ग्रामपंचायतीमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवायचे नियोजन केलेले आहे। व्यापारी व्यवसाय संघाच्या पण याच्यासाठी सहकार्य असणार आहे। आपल्या जिल्ह्याच्या विविध बचत गटामार्फत पण झेंडाची तयारी करायचे आपण आव्हान दिलेले आहे। तर प्रत्येकांना माझा नम्र आव्हान आहे की आपला एक राष्ट्रप्रेमाचे एक प्रतीक म्हणून आपण सगळ्यांनी सोबत येऊन 13 ते 15 पर्यंत प्रत्येकांच्या घरी आपण आपल्या राष्ट्रध्वज फडकावे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रदीप नायर, सिंधुदुर्ग सीईओ। स्वातंत्र्य महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा हा उपक्रम साठी देशाचे माननीय पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे। त्याच अनुषंगाने मी माझा एक नम्र आव्हान असणार आहे की आपल्या जिल्ह्याचे सर्व नागरिकांना की आपण या येत्या 13 ते 15 तारीख आपल्या घरोघरी तिरंगा फडकावं आणि हा फडकवताना याचा तिरंगाचं नियोजन संबंधित स्थानिक संस्थांमार्फत याचं नियोजन केलेलं आहे। आणि तर लोकांनी याच्यामध्ये त्याचा प्रतिसाद व्हावा होतं आणि याचं तिरंगा फडकवताना आपल्याकडे एक अपेक्षा असणार आहे की याच्यामध्ये फ्लॅगचा आपण काटेकोरपणे त्याचं फॉलो करणार आणि कोऑपरेट करणार याच्यामध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र। नमस्कार, मी राजेंद्र दामाडे, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग जिल्हा। 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्त आपण जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरात घर घर तिरंगा, घर घर झेंडा हा जो काही स्लोगन आहे, या निमित्ताने प्रत्येक घरात एक झेंडा लागणं अपेक्षित आहे। आणि यामध्ये सर्व जनतेने सहकार्य करणं हे करत असताना ध्वजसंहितेचं पालन होईल याची दक्षता घ्यावी। परंतु ध्वजसंहितेचं पालन म्हणजे फार काही कठीण गोष्ट नाहीये। छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फार 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत। जशा आपण बाकी वस्तूंची दक्षता घेतो, काळजी घेतो, तसंच झेंड्याचं देखील नियमाचं पालन करायचंय। परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनतेच्या सहकार्याशिवाय तसं हे अशक्य आहे। त्यामुळे सर्व जनतेने याच्यात सहभाग घ्यावा आणि सर्वांना अमृत महोत्सव 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा। तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका।